सांगली जिल्ह्यात पाण्यासोबत चाऱ्याची टंचाई भासू नये यासाठी आता सांगली जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात निर्यात करण्यात येणाऱ्या चाऱ्यावर प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली आहे। सांगली जिल्ह्यातील जत आणि आटपाडी तालुक्यातील 71 गावांना 67 टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात पाण्यासोबत चारा टंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून जिल्ह्यातील चारा दुसऱ्या जिल्ह्यात पाठवण्यास बंदी घालण्यात आली आहे। तसेच त्याच्या साठवणीत देखील आता सुरुवात करण्यात आली आहे। जत पूर्व भागात पाणी मिळत नसल्याने जतमधील 20 ते 25 गावांचा कर्नाटकमध्ये समावेश करावा यासाठी येथील नागरिकांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे साकडे घातले होते। त्या अनुषंगाने जत पूर्व भागातील गावांना पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध असून त्यांना कायमस्वरूपी पाणी देण्यासाठी मैशा योजनेचे काम अंतिम टप्प्यात आहे। तत्पूर्वी जतमधील गावांना सध्या टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय। सांगली जिल्ह्यात पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे। सांगली जिल्ह्याला जूनपर्यंत पाणी पुरवठा करणे गरजेचे आहे। त्यासाठी चांदोली आणि कोयना धरणातून पाणी सोडण्यासाठी बैठक घेण्यात आली आहे। त्यानुसार कृष्णा कालव्यासाठी 1 TMC पाणी सोडण्याचे देखील संबंधित कार्यालयांना आदेश देण्यात आले असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी सांगितले। सांगली जिल्ह्यामध्ये सध्या जत आणि आटपाडी असा हा दोन्ही तालुक्याच्या 71 गावामध्ये 67 टँकराद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे आणि आता सध्याच्या ठिकाणी जतमध्ये 60 आणि आटपाडीमध्ये 7 असा 67 टँकरच्या मार्फत लोकांना पाणी पुरवठा देण्याचे काम सुरू आहे आणि त्यामध्ये सगळे यंत्रणा सतर्क आहे आणि जसं लोकांकडनं मागणी येतात त्याच्या आपण शासन निर्णयाप्रमाणे त्याला व्हेरीफाय करून लोकांना पाणी देण्याची कार्यवाही जिल्हा प्रशासनाकडनं होतो आहे। चारा टंचाईच्या संदर्भात सध्या तरी जिल्ह्यामध्ये चारा टंचाई नाही आहे, तरी पण आपण सर्व यंत्रणे अलर्टमध्ये आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या दिवसामध्ये संभाव्य उन्हाळ्याच्या दृष्टी ठेवून आता जिल्ह्याकडनं आंतरजिल्हा चारा ट्रान्सपोर्टवरती आपण बंदी आणलेली आहे 144 कलम अंतर्गत। सो दॅट आपल्या जिल्ह्यामधलं जे चारा आहे दुसरी जिल्ह्याला जाणार नाही आणि आपला जिल्हा चारा टंचाईमध्ये आपल्याकडे एनफ स्टॉक उपलब्ध राहील तर त्या संदर्भात सुद्धा आपला जिल्हा प्रशासनाकडनं आपण कारवाई होतोय। सध्या जत पूर्व भागामध्ये आपल्याला माहिती आहे की पूर्व भागासाठी मैशाल विस्तारित योजना त्याची आपण प्रशासकीय मान्यता डिसेंबर 2022 मध्ये पूर्ण झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगानेच आपल्याकडे वर्क ऑर्डर जून 2023 मध्ये देण्यात आलेली आहे आणि प्रत्यक्षातला काम ऑक्टोबर 2023 ला सुरू झालेले आहे। आज रोजी सदर विस्तारित कामामधलं ज्या टेंडरमध्ये जे वर्क ऑर्डर दिलेली आहे त्यापैकी 25% काम पूर्ण करण्यात आलेली आहे आणि लवकरात जे टेंडरची कालावधी आहे विहित कालावधीमध्ये सदर योजनाची संपूर्णपणे काम पूर्ण करून आणि शाश्वत पाणी देण्याचे नियोजन आपल्याकडून राज्य शासनाकडनं आणि पाटबंधारे विभागाकडनं करण्यात आलेली आहे आणि तोपर्यंत आपल्याकडे जे काही तात्पुरती उपाययोजना करायचा आहे ते जिल्हा प्रशासन करत आहे आणि याद्वारे मी सर्वांना हे आश्वासन करू इच्छितो की राज्य शासन आपला पाणीच्या संदर्भात फार सिरियस आहे आणि कमिटेड आहे आणि संवेदनशील पण आहे आणि जतच्या पूर्व भागामध्ये पाणी देण्यासाठी जे काही आपल्याकडे उपाययोजना करायला लागेल तर ते करायला तयार आहे आणि याद्वारे मी सर्वांना विनंती करण्यात येतो की आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावा आणि थँक्यू। पाणी टंचाईच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या जूनपर्यंत आपल्याकडे सांगली जिल्ह्यासाठी जे लागणारे पाणी जे आहे कोयना आणि वारणा धरणातून सोडण्याच्या संदर्भातलं जे आहे आपण बैठकी घेऊन त्याच्या अनुषंगाने प्रस्ताव तयार करून संबंधित कार्यालयामध्ये पाठवण्यात आलेली आहे। सो देअरफॉर त्यामध्ये जवळपास कृष्णा कालव्यासाठी 1 TMCचं पाणी आपण मागणी करण्यात आलेली आहे आणि काल पण आपला चर्चा झालेली आहे। लवकरात लवकर आपल्याकडे सदर पाणी सोडण्यात येणार असून आणि त्या पाणी सोडल्यामुळे जिल्ह्यामधलं जे पाणी टंचाई आहे अजून थोडा कमी होईल आणि असंच जिल्ह्यामधला पाणी टंचाई दूर करण्यासाठी जे काही पाऊल उचलावे लागतील ते पाऊल उचलायला जिल्हा प्रशासन तयार आहे। तर सर्वांनी त्याच्यामध्ये सहकार्य करावे। थँक्यू।